सादर माझा जय जिनेंद्र। आज आपण जैन धर्म जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांचा पर्युषण पर्व चालू आहे। या पर्युषण मध्ये आपण सर्व जैन बांधव आत्म्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये आपण 10 धर्माचं पालन करतो। उत्तम क्षमा असो, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, त्यानंतर शौच, तप, त्याग, संयम अशा प्रकारचे आपण सर्व प्रकारचे धर्म आपण पालन करतो। या क्षमामध्ये आपण क्षमा असो, मार्दव, कपट याच्यापासून आपण दूर राहतो। या सगळ्यांचे गुण हे आपल्याला हा 10 दिवसाचा धर्म शिकवतो। पण आपण आज जाणून घेणार आहे जैन धर्म काय आहे, या जैन धर्माचे प्रसारक कोण, हा जैन धर्म कुठून उदयास आला, या सगळ्याची माहिती आपण आज घेणार आहोत। नुसतं जैन बांधवांसाठी नाही तर सर्व स्पर्धा परीक्षांचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना प्राचीन इतिहास यामध्ये जैन धर्म शिकावा लागतो। तर या जैन धर्माची माहिती आपण आज घेणार आहोत। तर नक्कीच तुम्ही आज माझ्यासोबत जैन धर्माची एक विश्लेषण माहिती आज तुम्ही घेणार आहात। तर माझ्यासोबत नक्की शिकायला तयार व्हा। जैन धर्म हा एक प्राचीन धर्म आहे, ना आत्ताचा ना मध्य भागामधला, तर हा प्राचीन धर्म आहे। 6व्या शताब्दीमध्ये याचा प्रसारक झालेला आहे। या जैन धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी जे की आपल्याला आत्मगुण आपल्याला शिकायला भेटतो। यामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटते हे आपण बघूया। जैन धर्मामध्ये शिस्त, अनुभूती, शुद्धता आणि आत्मज्ञानाचा मार्गाचा आपल्याला मुक्तीचा मार्ग आपल्याला हा धर्म शिकवतोय। तर शिस्त असो, आपल्या शरीरावर संयम ठेवणं हे आपल्याला जैन धर्म शिकवतो। त्यानंतर आपल्याला आपल्याच्या आत्म्याची अनुभूती करून देणारा धर्म हा जैन धर्म आहे। त्याचसोबत शुद्धता, सर्वांना माहिती आहे आपण जे पाणी आहे ते किती गाळून पितोय। त्यानंतर कोणत्याही जीवाची हिंसा न होता आपण सगळ्या प्रकारचे काम करत असतो। कांदा, आलू यामध्ये जे जास्तीत जास्त जे जीव आहे ते पदार्थ आपण सोडतो आणि अशा शुद्धता आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। तर आपल्याला हा धर्म शिस्त, अनुभूती, शुद्धता या प्रकारचं ज्ञान आपल्याला देतो। म्हणजे आपण जे जैन बांधव ते रात्री न जेवता आपण 5 ते 6 वाजता व्यायाम करतो। याचा अर्थच आहे की सूर्याच्या किरणासोबत आपण जेवण करतोय, म्हणजे आपण रात्री जेवत नाही। याचा अर्थच आहे की आपण जीव हिंसा म्हणजे आपला सर्वात महत्त्वाचा जो मूळ जे आहे, आपला जो गुण आहे तो हे अहिंसा, म्हणजे कोणत्याही छोट्या छोट्या जीवाची किंवा बॅक्टेरियाची असो आपण हिंसा करत नाही। हा जैन धर्म आपल्याला शिकवतो की त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे। तर आपल्याला एक मुक्तीचा मार्ग किंवा एक पाथ निर्माण करून देणारा आणि त्या मार्गावर पोहोचवणारा धर्म म्हणजे जैन धर्म, म्हणजे आत्म्याच्या मार्गावर नेणारा धर्म हा आहे जैन धर्म। आपल्या आत्म्याचे गुण प्रकट करून देणारा धर्म म्हणजे जैन धर्म। कर्माची निर्जरा करून जैन धर्म आपल्याला आत्मतत्वज्ञानाकडे नेतो, असा धर्म म्हणजे जैन धर्म। तर नक्कीच हा जैन धर्म शिकण्यासारखा आहे। याचे जे पहिले जे तीर्थंकर आहेत त्या तीर्थंकराचं नाव आहे ऋषभदेव। काय आहे? ऋषभदेव। या ऋषभदेव जे की पहिले तीर्थंकर, ज्या वेळेस या कल्पवृक्ष इथून नाहीसे झाले, कल्पवृक्ष जे की असं वृक्ष की जिथं जे काही मागितलं ते लगेच आपल्याला भेटायचं, मनातली इच्छा पूर्ण व्हायची, पण ज्या कल्पवृक्ष गेले त्यानंतर ऋषभदेवांनी या लोकांना, या प्रजेला, त्यांच्या प्रजेला सांगितलं की अशी मशी कृषी करा। अशी मशी कृषीचा अर्थ आहे तुम्ही कृषी करा, व्यापार करा हे शिकवलं। त्यानंतर ब्राह्मी लिपी, त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांनी ब्राह्मी लिपीचा शोध लावला। तर अशा प्रकारे लिखाण यामध्येही त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे। तर असा जैन धर्म ज्यांनी की अशी मशी कृषी ही आपल्या भारताला दिली, या जगाला दिली। तर असे पहिले तीर्थंकर, त्या पहिल्या तीर्थंकराचं जे लांछन आहे, जे चिन्ह आहे ते चिन्ह आहे बैल। त्यांचं चिन्ह आहे
बैल असे 24 तीर्थंकर झालेले आणि ते तीर्थंकर, त्या तीर्थंकराचे लांछन सुद्धा आहे, त्या लांछनावरून आपण तीर्थंकर ओळखत असतो. तर असे ऋषभदेव, पण ऋषभदेवांची माहिती जेवढी भेटत नाही तेवढी आपल्याला 24वे तीर्थंकर जे महावीर आहे त्यांची बरीचशी माहिती आपल्याला भेटते. आणि हे 24वे तीर्थंकर भगवान महावीर, ज्यांनी जैन धर्माचा जास्तीत जास्त प्रसार केलेला आहे आणि सर्वांना माहिती असणारे असे 24वे तीर्थंकर भगवान महावीर, त्यांचं लांछन आहे सिंह. आणि हे त्या सिंहाच्या लांछनावरून ते ओळखल्या जाते. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला एक मूर्ती दिसते आणि त्या मूर्तीवरून आपण ते भगवान शोधतो किंवा भगवानांची माहिती भेटते. त्यांचे जे डोळे आहे ते आत्म्याकडे विलीन असतात, त्यांचे हात असे दोन एकमेकावर असतात, म्हणजे त्यांचं काहीच करायचं आता शिल्लक राहिलेलं नसते. असे सिद्ध शिलावर बसलेले असे भगवान, त्यांनी 8ही कर्माचा नाश केलेला असतो. घाटीय असो किंवा अघाटीय कर्माचा नाश त्यांच्याकडून झालेला असतो आणि सिद्धालय ते भगवान म्हणून विराजमान असतात. तर असे भगवान महावीर असो किंवा भगवान ऋषभदेव असे 24 तीर्थंकर आपल्यामध्ये होऊन गेलेले. आणि हे 24वे तीर्थंकर असे आहे की जे क्षत्रिय कुलामधून सगळे राजे महाराजे, त्यांचे जे वडील होते, हे सर्व राजे महाराजे ते एका राजघराण्यातून आलेले होते. तर ज्यांनी कोणीही ही दीक्षा घेतलेली आहे ते सर्व क्षत्रिय कुलातून आलेले असे 24वे तीर्थंकर भगवान महावीर केव्हा झाले तर इसवी सन 6व्या शतकामध्ये असे ते आपले जे भगवान महावीर. त्यानंतर आपण आज जाणून घेऊ की जैन शब्दाचा अर्थ काय. जैन शब्दाचा अर्थ, जैन म्हणजे जिंकणे. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झालेला आहे आणि जैनचा अर्थ होतो जिंकणे. जिंकणे, कोणाला जिंकणे? एखाद्या स्पर्धेत जिंकणे किंवा दोन लोकांमध्ये जेव्हा स्पर्धा लागली तर त्या स्पर्धेत जिंकणे किंवा मन जिंकणे तर नाही. तर आपल्या 5ही इंद्रियावर काबू ठेवणे. जेव्हा आपण 5ही इंद्रियावर जेव्हा काबू ठेवतो तेव्हा आपण जिंकतो. असे 5 इंद्रिय कोणकोणते? स्पर्शेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय आणि त्याच्यानंतर रसनेंद्रिय. सर्वात महत्त्वाचं रसनेंद्रिय. आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच आपण खाण्याच्या आहारी जातो की हेच या 5 तत्वावर जर आपण कंट्रोल ठेवलं तर नक्कीच आपण आपल्या शरीरावर काबू मिळू शकतो आणि शरीरावर जर काबू मिळाला तर नक्कीच आपण आपल्या आत्म्याच्या शोधात लागू शकतो. आपल्याला माहिती आहे आपले जे जैन मुनी आहे ते किती तप आणि त्याग करतात. 28 मूलगुलांचं पालन करतात, एकदाच पाणी पितात, त्यानंतर केस लोच करतात, त्यानंतर एकदाच त्यांचा आहार असतो तेही ओंजळीमध्ये आहार घेतात. असं किती त्याग, शरीराला किती तपवतात, तेव्हा कुठेतरी ते आत्म्याच्या आत्म्याला शोधण्यास प्रवृत्त होतात. तर असा मार्ग असं त्यांचा असतो. तर असे 5ही इंद्रियावर ज्यांचं कंट्रोल असते आणि जे जैन धर्माचे अनुयायी, जे जैन धर्माचं पालन करतात की जे जिनेंद्र भगवंतांनी जे काही सांगितले त्यांच्या उपदेशाचे जे पालन करतात त्यांना म्हटल्या जाते जैन. जिनेंद्र भगवंतांनी जे काही उपदेश दिले त्यांचं जे पालन करतात त्यांना म्हटल्या जाते ते जैन. मग असं कोणीही ज्यांनी जिनेंद्र भगवानांनी जे सांगितले जे उपदेश आहे त्यांचं पालन केलं तो जैन ठरला जातो. तर असा जैन धर्म, मग हे स्पर्शेंद्रिय असो किंवा घ्राणेंद्रिय असो किंवा चक्षुरेंद्रिय असो किंवा कर्णेंद्रिय असो, या सगळ्यांवर ताबा मिळवणारा जो धर्म आहे त्या धर्माचं नाव आहे जैन धर्म. तर आपल्याला हा धर्म आपल्याला शिकवतो. त्यानंतर प्रश्न पडला पाहिजे या धर्माची उत्पत्ती कशी झाली किंवा या उत्पत्तीचा मार्ग कुठून झालाय. सुरुवातीच्या काळात वैदिक काळामध्ये कर्मकांड, जेव्हा वैदिक काळ जेव्हा सुरू होतं त्यावेळेस जे कर्मकांड, त्यानंतर कठोर रूढीवाद, एखादी परंपरा जी चालू होती एखाद्याने सांगितली ती परंपरा चालत राहायची, त्याला कोणीही बदलू शकत नव्हतं. आणि त्यामध्ये पडले होते 4 वर्ग. त्या 4 वर्गाचं नाव आहे क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण. सर्वात वरचे ब्राह्मण हे सर्वात वर्चस्व होते. जे राजा महाराजे यांचे ते पुरोहित सुद्धा असायचे आणि तेच यज्ञविधी ह्या सगळ्या गोष्टी करायचे. बलिही केव्हा केव्हा चढवायचे. तर असा कर्मकांड चालत होता आणि जन्माच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. ज्याचा जन्म क्षत्रियच झाला
तो राजकारभार चालवणार, ज्याचा धर्म ब्राह्मणमध्ये झाला तो पूजापाठ करणार, ज्याचा जन्म वैश्यमध्ये तो व्यापार करणार, आणि ज्याचा धर्म शूद्र याच्यात झाला तो यांची चापलुसी करणार किंवा सरळ सरळ त्यांच्या काम करणार, हे पहिलेच निश्चित होतं. पण जेव्हा जैन धर्म आला त्यांनी काहीतरी बदल केला आणि या धर्मानं आपल्याला शिकवलं तर हे वर्गावर नसते तर गुणावर काय असते, एखादं पद किंवा राजा किंवा हा ठरतो. गुण सर्वात महत्वाचे, ज्याच्यामध्ये गुण आहे तो पुढे जाईल. कर्णाची तुम्हाला स्टोरी माहिती आहे. जन्म याच्यानुसार त्याला शिकायला भेटलं नव्हतं, नंतर परशुरामकडे ते गेला. पण हा धर्म आपल्याला शिकवतो की आपण गुणावरच्या आधारावर आपण सर्व काही गोष्टी ठरवल्या जातात, ना की जन्मावर नाही तर गुणावर ठरवल्या गेल्या पाहिजे. हा धर्म आपल्याला शिकवतो की गुणावर काय असते. जसे की एवढे राजे क्षत्रिय याच्यामधले जे काही आपले जे तीर्थंकर होते त्यांनाही जेव्हा तीर्थंकर ही पदवी केव्हा भेटली, जेव्हा त्यांनी संन्यास घेतला, जेव्हा शरीराला तपवलं, तपश्चर्या केली, तेव्हा कुठेतरी त्यांना ही तीर्थंकर पदवी भेटली, ना की ते त्यांचे राजे महाराजे या कुळात जन्मले म्हणून त्यांना तीर्थंकर पदवी भेटली. तर असं नाही आहे. सगळे जे तीर्थंकर आहे ते राजघराण्यातले होते. असं समजायचं नाही आहे की ते कोण की आपल्या जसं की कोणाला वाटतं की संन्यास हा एक सोपा मार्ग आहे. की समजा कोणी टेन्शन आलं किंवा घरात समजा काही नसेल किंवा पैसे हे सगळं हे व्यापार वगैरे जर आपलं कुठेतरी ठप्प पडला किंवा थोडंफार जर घरात काही झालं तर चांगला मार्ग आहे की संन्यास घेऊन टाकायचा आणि संन्यासाचा मार्ग नाही. तर अशा प्रकारचा संन्यास काहीही काम नसतोय, मग तो संसार भ्रमणच असतोय. पण जैन धर्मातले सर्व तीर्थंकर हे राजकुळातले होते, त्यांना कशाचीही कमी नव्हती. पण तरी सुद्धा त्यांना झालेले वैराग्याचा अर्थच असा आहे की त्यांना कळून चुकलंय की हे शरीर हे तर जसे की आपण ड्रेस जसा चेंज करतो हे शरीर चेंज होते, पण आत्मा ही एकच आहे आणि ह्या आत्माच्या शोधात ते लागले होते. तर असा जैन धर्म त्यागाची गोष्ट आपल्याला ही शिकवतो. आपण पुढे वळूया. आपले जे 24वे तीर्थंकर आहे भगवान महावीर यांची आपण माहिती घेऊया. 24वे तीर्थंकर, 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान, त्यानंतर आलेले 24वे तीर्थंकर भगवान महावीर. जन्म 540 ईसापूर्व. त्यांचं कुठं आहे जन्म, तो वैशाली, आजचं बिहार, कुंडलग्राम इथे या ठिकाणी झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव राजे सिद्धार्थ, त्यांच्या आईचे नाव त्रिशला माता, हे त्यांचे पुत्र. वयाच्या 30व्या वर्षी सर्व काही सोडून, ऐहिक संपत्ती, संसार, राजपाट सोडून संन्यासाच्या मार्गाला गेले आणि तिथून त्यांनी मार्ग निवडला आणि तिथून 12 वर्ष तप केलं. कुठंतरी 42व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्या ज्ञानाचं नाव आहे केवल ज्ञान. केवल ज्ञानचा अर्थच आहे शुद्ध ज्ञान. म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय की आत्मज्ञान सर्वात महत्वाचं ज्ञान. त्यांना मी कोण याचं उत्तर त्यांना भेटलं आणि आत्मशुद्धीचा मार्ग त्यांनी निवडला आणि ते त्याच्यात सक्सेसही झाले आणि आत्मतत्वाचं ज्ञान जे अंतिम ज्ञान असते ते त्यांना प्राप्त झालेले आहे. अंतिम ज्ञान. आणि जेव्हा अंतिम ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते लोकांना सुद्धा त्यांनी उपदेश दिले. पहिले स्वतः तपश्चर्या केली, ते ज्ञान मिळवलं आणि इतरांपर्यंत पोहोचवलं. मग समोशरण त्यांनी उभं केलं. तर 42व्या वर्षी त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं, शुद्ध ज्ञान त्याला म्हणूया. आणि 72व्या वर्षी त्यांना निर्वाण प्राप्त झालेले. ते ठिकाण आहे पावापुरी निर्वाण प्राप्तीचं. तर त्यांनी उपदेश जे दिलेले ते कौशल, मगध, मिथिला, चंपा सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे की त्यांनी उपदेश कुठे कुठे दिलेले. 24वे तीर्थंकर. त्यानंतर जैन धर्मामध्ये 5 ज्ञान सांगितलेले. तर सुरुवातीचं मतिक ज्ञान. मतिक ज्ञान म्हणजे जे की इंद्रिय आणि मनाद्वारे होते. जसे की आपण इंद्रियाद्वारे, स्पर्शेंद्रियाद्वारे हवा, स्पर्श, हवेचा अनुभव करतो. रसनेंद्रियाद्वारे आपण एखाद्या पदार्थाचा स्वाद घेतो. हे काय, हे आपल्याला अनुभूती देते. अनुभवाचं ज्ञान आपल्याला याच्यापासून भेटते. ते इंद्रिय, मन याद्वारे आपल्याला हे ज्ञान भेटते. तर हे ज्ञान सर्व तीर्थंकरांना असते. श्रुतज्ञान जे उपदेश आणि शास्त्र ऐकून होते. पूर्वीच्या काळी हेच असायचं की लिखाण तर नव्हतं. त्यावेळेस
मौखिक ज्ञान होतं. तर मौखिक ज्ञान चालायचं आणि या मौखिक ज्ञानामध्ये त्यांचे अन्वय असायचे. मग एक पाठी असो की द्विपाठी असो, ज्यांना 10 पाठ होते लगेच त्यांना एक पाठी म्हणायचे. असं शुद्ध ज्ञान प्राप्त हे तीर्थंकराला असायचं. औदिक ज्ञान जे दूरस्थ पदार्थाचे म्हणजे इथं बसून सुद्धा खूप दूरचं ज्ञान त्यांना असायचं. असं ज्ञान जर आपल्याला असेल तर आपण हे किती हे, पण हे ज्ञान फक्त कोणाला होतं? तीर्थंकरांना होतं की ते दूरस्थ पदार्थाचे ज्ञान त्यांना असायचे. दूरस्थ म्हणजे इथं बसून ते सगळे पर्याय ते जाणू शकायचे. का आहे जसं की आपण म्हणलं ना, एक पदार्थ आहे, त्या पदार्थ अणू सर्वात लहानात लहान भाग अणू, त्याच्यामध्ये त्याचे सबॲटॉमिक पार्टिकल जर सायन्समध्ये बघितलं तर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, पण त्याच्याही आत जर शोधायचं असेल तर कोणतं ज्ञान लागते? औदिक ज्ञान आणि मनपर्याय ज्ञान. दुसऱ्याच्या मनातील विचार जाणायचे असेल तर कोणतं ज्ञान लागते? मनपर्याय ज्ञान. पहिले तर आपल्या स्वतःवर ताबा मिळावा लागेल, पहिले स्वतःला जाणून घ्यावं लागेल, नक्कीच आपण दुसऱ्याला जाणून. दुसरे थोडी वेगळे आहे. मनुष्य एकच आहे. जेव्हा मनुष्य स्वतःला जाणू, नक्कीच आपण दुसऱ्याला जाणू. तेच तत्व आहे, त्याच तत्वांनी बनलेले, त्याच पदार्थांनी बनलेले. फक्त एवढं आहे की स्वतःला पहिले जाणून घ्या, नंतर नक्कीच आपण दुसऱ्यालाही जाणू शकतो. म्हणून आपण आपल्या मुनींकडे जातो तेव्हा त्यांचे तपश्चर्याने ते पहिले स्वतःला जाणून घेतात. त्यानंतर आपोआप त्यांनाही कळते की कशा प्रकारे हा व्यक्ती आहे किंवा हे आहे आणि आपण आपल्या त्याचं निवारण करतात. त्यानंतर केवल ज्ञान जे की शुद्ध ज्ञान मानले जाते, जे की तीर्थंकरांना होते. ज्यावेळेस तपश्चर्या झाली, जसं की भगवान महावीरांना झालं, भगवान ऋषभदेवांना झालं, या सर्व 24 तीर्थंकरांना झालं होतं. तर अशा प्रकारे आज आपण जैन धर्माची माहिती घेतलेली. जैन धर्म काय असतो, जैन धर्माचे तीर्थंकर कोण, शेवटचे तीर्थंकर कोण, यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपण अजूनही जैन धर्माबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की जैन धर्माची अजून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि याचं विश्लेषण तुम्हाला देईल. धन्यवाद.